नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. विविध कारणांमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग कोर्टाने मोकळा केला आणि त्यानंतर राज्यातल्या गावागावात निवडणुकांचा धुरळा उडाला. कुठे एकमेकांना मित्र म्हणणारे आपापसात भिडले तर कुठे एकमेकांना प्रतिस्पर्धी समजणारे सोबत लढले. एकमेकांविरोधात कुरघोड्या, दुबार मतदार, ईव्हीएमचा मुद्दा अशा नाना प्रकारच्या आरोप, प्रत्यारोप, गोंधळ, हाणामारी, राडा, संघर्ष, आव्हानं आणि प्रतिष्ठेच्या लढाया या निवडणुकीत बघायला मिळाल्या. 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्यात. 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्याचं आणि आज दुसऱ्या टप्प्याचं म्हणजे उरलेल्या 23 नगर परिषद आणि पंचायतींसाठी मतदान पार पडलंय. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद आहे. कोण आपली प्रतिष्ठा राखणार, कोणाचा बालेकिल्ला ढासळणार, कोणावर विजयाचा गुलाल पडणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्या मतमोजणी सुरू झाली की मिळायला सुरुवात होईल. पण त्याआधीच नगरपालिका निवडणुकांमध्ये कोणाची सरशी होते आहे, कोण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे, कोण विजयाची पताका फडकवणार, कोणता पक्ष मुसंडी मारणार, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा, जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न आम्ही जेडीएस आणि झी 24 तासच्या महा एक्झिट पोल मधून केलाय. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीमध्ये मतदार राजाने कोणाला आपला कौल दिलाय ते आता आपण झी 24 तासवर बघणार आहोत. महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल. नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा हा महा एक्झिट पोल आहे. 288 नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत कुणाची बाजी, ग्रामीण निमशहरी भागात कुणाचं वर्चस्व, झी 24 तास जेडीएसचा सर्वात मोठा एक्झिट पोल. महायुतीतल्या मैत्रीपूर्ण लढतीचा कुणाला फायदा, झी 24 तास आणि जेडीएसचा सर्वात मोठा एक्झिट पोल आता आपण काही क्षणात बघणार आहोत. महायुतीतल्या मैत्रीपूर्ण लढतीचा कुणाला फायदा याचंही उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मवियाची जादू या निवडणुकीत चालली आहे का, चालणार का, ग्रामीण महाराष्ट्रावर कुणाचं वर्चस्व, कोणी मुसंडी मारली, तब्बल 12.25 लाखांचा हा सॅम्पल सर्वे आहे. त्याचबरोबर महायुतीतल्या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा नेमका कुणाला होणार, ग्रामीण महाराष्ट्रावर वर्चस्व कुणाचं, कुठल्या पक्षाने मुसंडी मारलेली आहे, कोणी आपली प्रतिष्ठा कायम राखलेली आहे, असा मोठा सर्वे आहे. महा एक्झिट पोल आहे. तब्बल 12.25 लाखांचा सॅम्पल सर्वे त्यासाठी करण्यात आलेला आहे, ज्यामधून महाराष्ट्राच्या जनमताचा कानोसा घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. 288 नगर परिषद निवडणुकीत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत कोणाचं वर्चस्व राहणार, कोणाचा बोलबाला राहणार, यापैकी 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायत निवडणुकांचा निकाल उद्या लागणार आहे. पण त्यापूर्वीचा हा महा एक्झिट पोल आपण बघणार आहोत झी 24 तासवर. जेडीएस आणि झी 24 तास यांनी मिळून हा महा एक्झिट पोल केलेला आहे. आणि या महाराष्ट्राच्या महा एक्झिट पोल मधून नेमका काय बाहेर येत आहे, जनतेचा कौल नेमका कुणाला दिसतोय, रिजन वाईज म्हणजे प्रभाग निहाय सुद्धा आपण बघणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा रिजन मध्ये सुद्धा कोणाचा बोलबाला आहे त्याची आकडेवारी अगदी काही क्षणात आपण बघणार आहोत आणि त्यावर चर्चा देखील आपल्याला करायची आहे. चर्चेसाठी आपल्यासोबत झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आहेत आणि नाशिकमधून आपले प्रतिनिधी योगेश खरे आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यात आधी योगेश खरे यांच्याकडे जातो. योगेश, आज मतदान पार पडलेलं आहे, उद्या निकाल आहे, अवघे काही तास आहेत, पण त्यापूर्वी हा कौल आपण बघतोय. मागे वळून बघितलं तर या निवडणुकीतले कुठले ठळक मुद्दे तुम्हाला दिसतात? खरं तर नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे एकूणच विधानसभा लोकसभेची पायाभरणी असते आणि ग्रामीण भागातून नव्हे तर ग्रामीण भागातल्या थोडं निमशहरी जी शहरं असतात ती छोटीशी, इथं पक्षांचा पाया हा तयार होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या निवडणुका पहिल्यांदाच इतक्या महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी सर्व पक्षांनीच त्याला महत्त्व दिलं. म्हणजे प्रामुख्यानं सत्ताधारी पक्षांनी, भाजप आणि शिंदे सेनेनं यासाठी रान पेटवलं असं म्हणता येईल. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्णपणे मैदानामध्ये होते. अनेक सभा त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये घेतल्या. नाशिकमध्ये म्हटलं तर नाशिकपासून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्र्यंबकेश्वरातून सुरुवात केली आणि नाशिकमध्येच त्यांनी शेवटच्या दिवशी सभा घेत आपल्या प्रचाराचा समारोप केला.
तसंच आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपला प्रचाराचा समारोप हा नाशिकमधून केला आणि त्यामुळे एकूणच या दोन्ही पक्षांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या या निवडणुका ठरल्या. कोण सरशी करतंय, या दोघांमधली जी स्पर्धा होती ती आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ही चुरशीची स्पर्धेचा निकाल आता आपल्याला उद्या या ठिकाणी पाहायला मिळाला. ठीक आहे योगेश, महत्वाची माहिती होती. त्याचबरोबर थोड्याच वेळात उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाडा, विदर्भ आणि कोकण आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या भागात सुद्धा जनतेने नेमका कौल कोणाला दिलेला आहे ते आपण या एक्झिट पोल मधून बघणार आहोत. पण त्यापूर्वी हा सर्वे नेमका कसा करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघूयात. साठी मोठी सॅम्पल साईज वापरण्यात आलेली आहे. 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये हा सर्वे करण्यात आलाय. यामधले एआय सॅम्पल होते 7,48,581 मुलाखती ज्या 1 to 1 घेण्यात आल्या. त्यानंतर घरोघरी सर्वेक्षणाचा आकडा आहे 4,36,378. एकूण सॅम्पल सर्वे आहे 11,84,960. आणि पुन्हा एकदा आपण बघूयात की ही आकडेवारी आणि हा जो एक्झिट पोलचा कौल आहे तो आम्ही कोणत्या आधारे काढलेला आहे, त्याचं सॅम्पलिंग साईज नेमकं किती आहे, त्यासाठी किती लोकांच्या मुलाखती आम्ही घेतल्या, किती लोकांच्या घरी आम्ही गेलो आणि कुठल्या भागात तो झाला. तर 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर असं 1 महिन्याच्या कालावधीत हा करण्यात आला. यामध्ये 6 महसूल विभागांचा देखील समावेश आहे आणि एआय सॅम्पल घेतल्या 7,48,581 मुलाखती घेतलेल्या आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलंय 4,36,378. एकूण सॅम्पल सर्वे आहे 11,84,960. इतका मोठा आकडा आहे या सर्वेचा. आणि 6 महसूल विभागांचा यात समावेश आहे ज्यामध्ये राज्यातल्या 29 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि 176 तालुक्यांमध्ये सुद्धा हा सर्वे करण्यात आलेला आहे. प्रचंड मोठी अशी सॅम्पल साईज आहे या सर्वेची, ज्यातून या महा एक्झिट पोलच्या माध्यमातून आम्ही निष्कर्ष काढलेला आहे. याचबद्दलचे आकडे आपण काही क्षणात बघणार आहोत आणि त्याचबरोबर या चर्चेत आणखी काही मान्यवर सुद्धा सहभागी होतील. त्यापूर्वी झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आपल्यासोबत आहेत. कमलेश सर, तुम्ही इतक्या सगळ्या महाराष्ट्रातल्या नगर परिषदाच्या, नगरपंचायतच्या निवडणुका बघितलेल्या आहेत. या निवडणुकीतलं वेगळेपण नेमकं काय आणि आपली सॅम्पल सर्वे साईज त्याबद्दल थोडंसं. नाही, म्हणजे सगळ्यात पहिले आपली सॅम्पल साईज आपण आताच रिसेंटली एक सर्वे केला होता सौरभ. आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारच्या वर्षपूर्तीचा हा सर्वे होता. त्याच्यामध्ये आपण तेव्हाही आपला सॅम्पल साईज खूप मोठा आणि आताही आपण जो सॅम्पल साईज घेतलाय तो बऱ्यापैकी मोठा सॅम्पल साईज आपण घेतला आणि एआय सॅम्पल सुद्धा आपण याच्यामध्ये घेतले. सगळ्यात पहिले म्हणजे तू आता थोड्या वेळापूर्वी आकडेवारी सांगितली 7,48,581 मुलाखती, म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. डोर टू डोर ज्याला सर्वे म्हणतात, तर जे दारोदारी केलेलं सर्वेक्षण आहे तो आकडा सुद्धा 4,36,338 आपल्याकडे आहे एकूण हा. त्यामुळे सॅम्पल साईज 11,84,000 आहे. त्यामुळे इतका मोठा सॅम्पल साईज माझ्या मते सध्याच्या काळात तरी इतका मोठा सर्वे तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. 6 महसूल विभागांमध्ये म्हणजे संपूर्ण राज्यांमध्ये 29 जिल्ह्यांमध्ये आणि 176 तालुक्यांमध्ये हा केलेला सर्वे. त्यामुळे हा आकडा किती मोठा आहे याच्यावरूनच आपल्याला त्याचा अंदाज येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, या निवडणुका का महत्त्वाच्या, जेव्हा जेव्हा सौरभ स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतात त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आपल्याला युती, आघाडी वगैरे वगैरे ज्याची चर्चा होते ते फार कमी बघायला मिळतात. आणि बऱ्याचदा जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अलायन्स ची सरकार यायला लागली आहेत, युती आघाड्यांची सरकार यायला लागली आहेत, विशेष करून 1995 पासून, तेव्हापासून आपल्याला वारंवार ही गोष्ट बघायला मिळालेली आहे की या स्थानिक निवडणुकांमध्ये हा सगळा युती धर्म, आघाडी धर्म, मैत्री हे सगळं बासनात गुंडाळून ठेवून बाजूला मित्रांची भिडताना आपल्याला बघायला मिळतात. पण महायुतीमध्ये ज्या प्रकारचं अंडरस्टँडिंग आपण बघत होतो की भाजप शिवसेना युती, विशेष करून 2014 पासून ज्या वेळेस युती राहिली आहे त्याच्यानंतर फार कमी वेळा हे अलायन्स एकमेकांशी लढताना आपण बघितलं. पण इथे ते शिंदेंच्या या नवीन भूमिकेनंतर, शिंदेंनी जेव्हापासून त्यांचं बंड केलं किंवा त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी जो उठाव केला होता त्याच्यानंतर पासून भाजप आणि शिवसेना आघाडीमध्ये, शिवसेना युतीमध्ये कधी अशा प्रकारची आपल्याला टोकाची लढाई बघायला मिळाली नव्हती 2022 नंतर. पण यावेळेस आपल्याला काय बघायला मिळालं सौरभ, आपल्याला त्यांच्यामध्ये वारंवार आपल्याला टीका बघायला मिळाली, आक्रमक पद्धतीने एकमेकांवरती हल्ले बघायला मिळाले. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वारंवार एका कोल्ड वॉरची चर्चा व्हायची. या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असं म्हटलं जायचं आणि ते आपल्याला यावेळेस पहिल्यांदाच ओपनली रॅलीजमध्ये बघायला मिळालं. सौरभ, तुला आठवत असेल
2017च्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या मुंबईमध्ये, तेव्हा शिवसेना भाजप वेगवेगळे लढले होते. जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हा दोघे एकमेकांविरोधात लढले होते. तेव्हाही अशा टोकाची टीका आपल्याला बघायला मिळाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची नक्कल करणे किंवा उद्धव ठाकरेंनी त्या निवडणुकांमध्ये भाजपवरती घणाघात करणे. अगदी एकनाथ शिंदेंनी त्याच निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये थेट आपला राजीनामा तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणे. त्यामुळे ही आपल्याला टोकाची लढाई त्यांच्यामध्ये बघायला तेव्हा मिळाली होती. पण त्याच्यानंतर शिंदे आल्यापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आपल्याला बघायला मिळत होतं. पण आता या निवडणुकांमध्ये आपण बघितलं, म्हणजे ते पालघरच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं कशी स्टेटमेंट्स एकमेकांविरोधात आली होती की रावणाचा अहंकार आपल्याला जाळायचा आहे, रावणाचा अहंकार आम्ही जाळू, किंवा आम्ही काय रावण आहोत का, आपण तर रामाची माणसं, तसं फडणवीस म्हणाले. किंवा कणकवलीमध्ये आपण बघितलं कुठल्या प्रकारची लढाई इथे दोघांमध्ये बघायला मिळाली. काही ठिकाणी तर थेट शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना एकत्र येताना बघायला मिळाली. हे सगळी आपल्याला जी पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत की जे राजकारणात शक्य आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून ज्या वाटेवरती आहे तिथे काही शक्य आहे महाराष्ट्रात. पूर्वी असं गोव्याबद्दल म्हटलं जायचं की गोव्याच्या राजकारणात काही घडू शकतं, तसं आता महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं. हे आपल्याला वारंवार बघायला मिळतंय आणि यावेळेस या निवडणुकांमध्ये त्याची एक चुणूक आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे वारंवार आपल्याला हे महाराष्ट्रात बघायला मिळतंय. या निवडणुकांमध्ये आपल्याला हे प्रकर्षाने बघायला मिळालं. त्यामुळे या निवडणुका खूप इंटरेस्टिंग आहेत. या निवडणुकांमध्ये सौरभ एक चाचपणी आपण म्हणू शकतो की प्रत्येक पक्षाला आपली स्थानीय पातळीवरची, आपली ग्राउंडवरची ताकद काय आहे, आपण कुठे उभे राहतो, या निवडणुकांमध्ये बघायला मिळालं. आणि त्यामुळे सगळ्यांनीच आपली ग्राउंडवरची ताकद, कारण या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. पक्ष ह्याच्यामध्ये तुम्हाला फार कमी वेळा बघायला मिळतो आणि त्यामुळे ही जी सगळी ताकद आहे कार्यकर्त्यांची ती आजमावायची. आपल्याला ग्राउंडवरती किती प्रतिसाद मिळतोय, कोण कार्यकर्ता किती ताकदवान आहे, त्याचा किती रीच आहे आणि कोण किती पक्षासाठी रिसोर्सफुल आहे, ही देखील चाचपणीची निवडणूक असते. त्यामुळे या सगळ्या चाचपणी या निवडणुकातून आपल्याला बघायला मिळाल्यात आणि सगळ्या पक्षांनी तो प्रयत्न केला देखील. आता याच्यातनं उद्या सकाळी, म्हणजे फार अंतर नाही, आज निवडणुका संपलेल्या आहेत, उद्या सकाळी लगेच त्याची मतमोजणी आहे. आणि दुसरं, मगाच्या प्रश्नाचा शेवटचा भाग मी इथे सांगू इच्छितो की या निवडणुका आपण काय म्हटलं होतं, या निवडणुकांना सौरभ जी24 मिनी विधानसभा म्हटलं होतं, बरोबर? या मिनी विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि खरंच मिनी विधानसभा आहेत. कारण ज्या प्रकारे ह्या सगळ्या ज्या नगर परिषद आहेत, नगरपंचायत आहेत, ऑलमोस्ट यांचा जो विस्तार आहे तो एका विधानसभा मतदारसंघासारखा आहे. त्यामुळे इथे संपूर्ण ताकद झोकून देऊन तिथे लढतील, पक्ष आपली ताकद तिथे लावेल आणि त्याच्यानंतर ही ताकद इथे याच्या बळावरती पुढच्या निवडणुकांमध्ये तुमचं बार्गेनिंग पॉवर, आपला पॉवर बघायला, म्हणजे मगाशी त्याचा मी उल्लेख केला होता आपल्याकडे. मला वाटतं की आपण प्रेक्षकांना खरं तर ऐकावं, म्हणजे ही चर्चा आपण पुढे सुरू करण्यापूर्वी, हा आकडे समोर देण्यापूर्वी आपण जी देणार आहोत, काय झालं होतं पालघरमध्ये, आपण ते प्रेक्षकांना ऐकावं असं मला वाटतं. म्हणजे प्रेक्षकांना आपण एवढं त्याच्याबद्दलचं सांगितलंय, ते काय झालं होतं पालघरमध्ये एकदा बघूया आणि मग आपण ही आकडेवारी समोर प्रेक्षकांच्या मंडळाला सुरुवात करूया.